स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावे हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्रावण सोमवार म्हटलं की सगळ्यांना शिवामुठी व्हायची असते आणि मी ती घरातल्या प्रत्येकाला सवय लागली. जी काही शिवामूठ असेल किंवा घरातून आपल्याला बाहेर पडायचं असेल, साधं शाळेत जरी जायचं असलं किंवा एखादा महाराजांच्या दर्शनाला जरी जायचं असलं तरी पहिलं घरात पाया पडायचं, महाराजांना सांगायचं की आपण कुठे चाललो आणि त्यानंतर मग जिथे जायचं तिथे जायचं आणि घरातही आल्याच्या नंतर पहिलं देवघरात पाया दर्शन घ्यायचं किंवा पाया पडायचं आणि भले मग तुम्ही आतमध्ये नाही गेलं तरी चालेल, पण तिथे दरवाजाजवळ जाऊन उभा राहून सांगावं की मी आलोय आणि त्यानंतर मग जे काही आपले कामं असतील नंतर तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही मग करू शकता. पण या गोष्टींचं कारण असं की आपण जर एखादी चांगली सवय आपल्या स्वतःला लावली तर घरातलं वातावरणही हळूहळू ते ऑब्झर्वेशन लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुठेतरी ते ऑब्झर्वेशन करत असतं आणि त्यांना कळत न कळत मग त्या गोष्टीचे उत्स्फूर्तता किंवा एखादा लळा म्हणतो ना आपण, किंवा त्यांना इच्छा जागृत होते की मी पण ही गोष्ट करून बघावं. मम्मी करत असेल तर मग आपण नक्कीच त्याच्यात काहीतरी चांगलं असेल म्हणून मग ती करते आणि कुठेतरी मग त्याचा नक्कीच पॉझिटिव्ह हा रिझल्ट मिळत असतो. कारण एक ऑब्झर्वेशन मी असं केलेलं की जेव्हा आम्ही लहान होतो ना तर तेव्हा आईला सवय होती की रोज संध्याकाळच्या वेळेस साधारण 4-5 वाजता गल्लीतल्या बायका अशा एकत्र व्हायच्या. दिवसभर सगळे कामं आवरलेले असतात, मुलंही शाळेतून सुटलेली असतात आणि मग 4 ते 5च्या दरम्यान काही काम नसतं. तर मग अशा वेळेस सगळ्या बायका एकत्र जमतात. मग ज्यांना प्रॉब्लेम असला तरीही त्या सुद्धा येतात आणि मग यावेळेस त्या हरिपाठ घ्यायच्या. त्या हरिपाठ कसा घ्यायचा की 6 जणी असल्या तर तिघी जणी पहिल्या ओवी म्हणतील आणि त्याच्यानंतर जी काही दुसरी म्हणजे असं की हारी मुखे म्हणा, हारी मुखे म्हणा, ही तिघी जणी म्हणतील आणि दुसऱ्यानंतर त्या तिघी जणी पुण्याची ये गणना कोण करी असं त्या हरिपाठ म्हणायच्या आणि कुठेतरी ते आम्हाला ऐकायला एवढं भारी वाटायचं. भले आम्ही तिथं बसत नव्हतो, खेळायचो. तर मी कधी दूध घरातलं संपलं तर आई मला 10 रुपये द्यायची आणि पावशेर दूध आणायला लावायची. शेजारच्या काकूंकडे गाय होती तेव्हा. तर मग ते जाता येता मी बघायचे आणि आईचंही चांगलं म्हणजे लन झालेलं होतं. तर तिने आम्हाला मग नंतर आम्ही शिफ्टिंग केलं, घर बदललं. तर मग तेव्हा तिला कुठेतरी जोडीदार नव्हतं की हरिपाठ म्हणायला. ती एकटीलाही तिला यायचं. पण मग ते काय व्हायचं की ओव्या जसं आपण म्हणायला लागतो ना तसं मागे पुढे होऊन जातं. मग ते एक लिंक तुटते किंवा जसं म्हणतो ना आपण की पुस्तकात बघून कोणती ओवी केव्हा आहे किंवा याच्यानंतर हा जो कडवं झालं त्याच्यानंतर दुसरं कडवंला कोणतं आहे ते मागे पुढे व्हायचं. म्हणून मग कुठेतरी वाचताना एखादं जण असावं म्हणून मग आई आम्हाला बसवायची. मग लहान बहीण कधी बसायची, कधी मी बसायचे. तर मग ते ऐकून आमच्या घरातल्या सगळ्यांचं, बहीण, भाऊ, आई, वडील या सगळ्यांचा हळूहळू एवढं व्यवस्थित लन होऊन गेलं. तर आज आम्हाला म्हणजे कोणी म्हणत जरी असलं ना त्या ओव्या तर आमच्या मुखातून बरोबर त्या निघायला सुरुवात होतात आणि कुठेतरी त्याचा आनंद वाटतो की आईंनी एखादी गोष्टीची सुरुवात केली होती. त्याच्या मागे म्हणजे तिचा काही हेतू नव्हता की आम्ही शिकावं किंवा आम्हाला ह्या गोष्टी यावं. ती तिच्यासाठी करत होती. ती तिच्यासाठी करता त्या गोष्टी बरोबर आम्ही त्या केल्या आणि आम्ही जेव्हा म्हणजे आमची मुलं जेव्हा लहान होते आणि ते झोळीत टाकले की मग तेव्हा कुठेतरी गाणं म्हणावं लागायचं. तर मग रेग्युलर गाणे तर नेहमी होतच राहायचे. पण मग मी त्यांच्याबरोबर मग ते झोका देता हरिपाठ म्हणायचे आणि मला एवढं छान म्हणजे ती सवय लागून गेलेली. तर आजही कुठेतरी माझ्या मुलांच्याही मुखात पूर्ण नाही पण थोडं तरी ते त्यांच्या मुखामध्ये येतं. म्हणून कोणतीही गोष्ट आहे ना तर त्याचा नक्कीच चांगला फायदा होत असतो. घरातले त्याचं ऑब्झर्वेशन करत असतात आणि त्यातून चांगल्या गोष्टी ह्या शिकत असतात. आपल्या घरात जेवढं काही चांगलं करता येईल ना तेवढं प्रयत्न करायचा. कारण आपल्यावरती डिपेंड आपली अख्खी फॅमिली असते. लहान मुलांचं एवढं निरीक्षण करत असताना ते की जसं घरातलं वातावरण आहे तसे ते मुलं हे
मातीचा गोळा असता आणि तो बघत बघत त्या गोष्टी घडत असतो. जसं आपण घडलो तसं आपलं मूल्यही चांगले संस्कार, त्याचबरोबर चांगले विवेक बुद्धी घडली पाहिजे. त्यांच्या बुद्धीचं पूर्णपणे विकसित या झाल्या पाहिजे. चांगल्या गोष्टी कोणत्या, वाईट गोष्टी कोणत्या, या गोष्टींचं त्यांना ज्ञान असायला हवं. कारण प्रत्येक वेळेला आपण काही त्यांच्या सोबत नसतो. तर अशा वेळेस त्यांना त्यांचं डिसिजन घेता आलं पाहिजे की कोणती गोष्ट बरोबर आहे, कोणती गोष्ट चुकीची आहे आणि आपल्याला आपल्या घरातल्यांनी कोणत्या गोष्टी केल्या त्याच्यामुळे मग त्या गोष्टी त्यांना नक्कीच सोप्या जातील. तर सकाळी मुलं शाळेत गेलेली होते आणि मला छान असा निवांत वेळ होता. तर सकाळी छान अशी देवपूजा करून घेतली. त्यानंतर मग लगेच समोर छान अशी महादेवाची पूजा केलेली. तर त्यानंतर जे आपण नागनरसोबा आहे ना, तर त्याला काही इथे काही आघाडा मला काही भेटतच नाहीये आणि दुर्वाही काही भेटल्या नाही. तर मग जे काही हार होता मी एक्स्ट्राचा 2-3 दिवसापूर्वीच काय केलं की मार्केटला गेले होते तेव्हा मग हार आणि फुलं आणून ठेवलेली आणि त्याचबरोबर धोत्राचं फळही आणून ठेवलं. जेव्हा भेटेल ना तेव्हा मग मी अशा गोष्टी आणून ठेवत असते. कारण काय होतं की ज्या दिवशी आपल्याला पाहिजे असेल ना, तर त्या दिवशी कधीच ते भेटत नाही. म्हणून मग जेवढं आपल्याला भेटेल तेवढं मग मी आणण्याचा प्रयत्न करत असते. कारण मार्केट दूर आहे आणि नेहमी आपल्यासारखंच जाणं होत नाही. कारण लहान मुलंही घरात असतात आणि त्यांना कुठेतरी घेऊन जायचं किंवा घरी सोडून जायचं म्हटलं तर तेही खूप मोठं टेन्शन असतं. कारण तेही मागं लागतं आणि घरी अर्धी काळजी राहून जाते. तर म्हणून मग मी शक्यतो जेवढं जमेल ना तेवढं अगोदरच आणून ठेवते. तर छान अशी पूजा वगैरे केली, आरती केली आणि जेवढं काही आपल्याला पठण करायचं होतं त्याप्रमाणे मी पठण केलं आणि उपवास मला आहे हेच मी विसरून गेले मुळात. तर मग गरम पाणी केलेलं आणि त्यामध्ये मग थोडासा साबुदाणा हा भिजत घातलेला. तर सकाळी छान असं अचानक ठरलं की चला म्हटलं भाजी घेऊन येऊया. कारण भाजी आणायला गेलं की मग जेवढं काही भाज्या असेल ना जवळच्या जवळ तेवढं घेऊन येण्याचा प्रयत्न करते. तर मग मला थोडंसं बाकीचंही सामान आणायचं होतं. म्हटलं थोडंसं दही वगैरे पण घेऊन येऊया. तर बघायला गेलं ते 1-2 भाज्या आणायच्या होत्या. पण मग सोमवार असलं की काहीतरी वेगळं बनवायचं होतं. म्हणून मग म्हटलं चला एक भाजी आणायला गेलं तर एवढं सगळं काही सामान घेऊन आलेलं स्वस्त होतं आणि परत लांब जाण्यापेक्षा आपल्याला जर भेटत असेल तर नक्कीच आणावं. कोथिंबीर पाहिली की किती घ्यावी आणि किती नाही असं होतं. तर पालकही बघायला गेले तर पालक तिथे सध्या आलेला नव्हता. म्हणून मग छान अशी कोथिंबीर आणलेली होती आणि ती एका दिवसात जर निवडली तर व्यवस्थित राहते. नाहीतर मग काय होतं की अशीच जर फ्रीजमध्ये पिशवीत ठेवली की दुसऱ्या दिवशी ती लगेच फेकूनच द्यावी लागते. कारण पावसामुळे लगेच भाज्या ह्या खराब होतात. तर खिचडी लगेच परतवायला घेतली. बराच वेळ साधारण 1-1.5 तास भिजू दिलेली आणि त्यानंतर मग मी खिचडी बनवायला घेतलेली. तर मस्त असं साबुदाणा एवढा छान भिजला होता. तर कधी-कधी आपल्याला वाटतं ना, की थोडा सॉफ्टपणा यावा. तर यामध्ये जर थोडंसं दूध घातलं, तर अजून छान साबुदाणा हा मोकळा सुटसुटीत होतो आणि खूप छान टेस्ट येते. कुणी हिरव्या मिरच्या ह्या मिक्सरला बारीक वाटूनही टाकतात. तर त्याने पण छान चव येते. आणि आमच्या घरी पद्धत कशी की जे काही शेंगदाणे आहेत ते एकदम बारीक न करता थोडेसे आबड-धोबड भरडल्यासारखे करायचे. त्याने काय होतं शेंगदाणे भाजलेले असतात ते दाताखाली आले की त्याची चव एक वेगळी लागते. तर मला शक्यतो बारीक साबुदाणा आणि बारीक शेंगदाणेच आवडतात म्हणून मग मी असं करते. तर तोपर्यंत एकीकडे साबुदाणा परतेपर्यंत म्हटलं चला कोथिंबीर आहे तर हातात आहे तर लगेच निवडून घेते. म्हणून मग मी साबुदाणा परतेपर्यंत छान असे निवडून वगैरे घेतलं आणि दही असलं तर मग खिचडी खायला मजा येते. नाहीतर मग तो घास काही खाली हा उतरत नाही. सुट्टीचा दिवस नसला तरी कामं एवढे असतात आणि जेवण बनवायचं नसलं तरी पण कामं भरपूर राहतात. सुट्टीच्या दिवशी आणि उपवासाच्या दिवशी कामं एक्स्ट्राचे निघत असतात. तर व्हाईट कपडे होते बरेचसे तर मशीनला काही व्यवस्थित ते निघत नाही म्हणून मग मी ते हाताने धुतले आणि इथे छान असं पिवळा कण्हेर आहे बघा अक्षरशः त्याला 7-7, 8-8 कळ्या आलेल्या आहे आणि माझं एवढं लक्ष असतं ना की कधी ते फुल उमलेल आणि मी ते स्वामींच्या चरणी अर्पण करेन. तर सगळी कामं आवरूस तर मुलांनी परत घर जशास तसं केलं.
तर संध्याकाळी मग योगाला गेले. बऱ्याच दिवसापासून योगाला गेली नव्हती. माझी तब्येत बरी नव्हती म्हणून. तर आज म्हटलं जाऊया, कारण कंटाळा केला की मग सगळ्या गोष्टी नंतर हळू त्याच सवय लागतात. म्हणून मग मी नको म्हटलं, चला जाऊन येऊया. तर एकादशीही होती. ते एकादशीला भगर, सोमवारचा उपवासही सुटेल आणि एकादशीचा उपवास हा आपला धरला जाईल. तर म्हणून मग एकीकडे भगर लावलेली आणि आमच्यासाठी मग छान अशी मिसळ बनवलेली, सुकी बनवलेली आणि त्याचबरोबर मग भाजी-पोळी. तर अक्षूला तिच्या मैत्रिणीसोबत खेळायचं होतं, पण खेळायचं हे कॅन्सल झालं. म्हणून मग मला कुठेतरी घेऊन जा घराच्या बाहेर. मला खूप बोर झालं. म्हटलं आता कुठे नेणार? मला ते जेवण वगैरे बनवायचं होतं. मग शेवटी फायनली ते तिघेजणं गेले. तर इथे छान असा तलाव आहे. तर मागच्या वेळेसही आलेले होते. त्यांना इथे छान सिंगिंग वगैरेही चालू असते आणि भरपूर गर्दी असते साधारण 10 वाजेपर्यंत. तर पाऊस थोडासा पडून गेलेला होता आणि ह्या मुलांनी खूप सारे, म्हणजे एक बिस्किटचं पॅकेट आणलं. इथे खूप सारे मासे आहे. त्याचबरोबर मागच्या वेळेस त्यांनी नागपंचमीच्या दिवशी सापही बघितलेला होता. तर अक्षूला तिथे खूप छान वाटलं, कारण टॉर्टाईज आहे, फिश आहे वेगवेगळ्या प्रकारचे आणि प्रसन्न वाटतं काहीतरी वेगळं. आणि मुलांना कधीतरी बाहेर घेऊन गेलं ना, की ते दिवसभर 2-3 दिवसासाठी तरी नक्कीच फ्रेश राहतात.